नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण पाहणार आहोत ते आपले बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 3rd यामधील टर्म सेकंड आपण पाहणार आहोत. यामध्ये सेकंड टर्म जी आपली आधारित आहे ती 2 फंक्शन्सवरती आधारित आहे. त्यातला जो पहिले 2 टॉपिक जे आपले आहेत ते आपले प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणजे उत्पादन व्यवस्थापन या विषयाशी संबंधित आहेत. आणि दुसरे जे 2 टॉपिक आहेत आपले, ते 2 टॉपिक आपले जे ऑपरेशन फंक्शन्स जे आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. तर सेकंड टर्ममध्ये आपण काय-काय अभ्यासणार आहोत त्याच्यावरती थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. आपला सेकंड टर्ममधील 5वा टॉपिक जो असणार आहे, त्या 5व्या टॉपिकमध्ये उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय? उत्पादन नियोजन म्हणजे काय? उत्पादन नियंत्रण म्हणजे काय? आणि उत्पादन प्रणालीचे विविध प्रकार. अशा 4 भागांमध्ये किंवा 4 टप्प्यांमध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. उत्पादन व्यवस्थापन जसं आपण फर्स्ट टर्मला वित्त या शब्दाशी संबंधित 4 प्रकरणांचा अभ्यास केला. त्या 4ही प्रकरणामध्ये वित्त किंवा भांडवल याच्याशी संबंधित आपला सर्व सिलेबस होता आणि पूर्ण जी फर्स्ट टर्म आपली जी होती ती संपूर्ण त्या वित्त या शब्दाशी संबंधित होती. अगदी त्याच पद्धतीने या सेकंड टर्ममध्ये सुद्धा तुम्हाला उत्पादन व्यवस्थापन याच्याशी संबंधित 2 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. त्याच्यामध्ये मीनिंग, डेफिनेशन, फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन मॅनेजमेंट, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द प्रोडक्शन मॅनेजर यामध्ये की उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय? त्याची कार्य काय आहेत? प्रोडक्शन मॅनेजमेंट म्हणजे काय? आणि प्रोडक्शन मॅनेजरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याचा आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतर प्रोडक्शन प्लॅनिंग म्हणजे उत्पादन नियोजन हा भाग आपण पाहणार आहोत. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हज, इम्पॉर्टन्स, लेव्हल ऑफ प्लॅनिंग याचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्लॅनिंग हे मॅनेजमेंटचं कार्य आहे. पण ते कार्य जेव्हा प्रोडक्शनशी रिलेटेड असेल किंवा उत्पादनाशी रिलेटेड असेल तर त्याला आपण उत्पादन नियोजन असे म्हणतो. आणि त्याचा अभ्यास म्हणजे जे नियोजन असणार आहे ते उत्पादनाचं नियोजन कसं केलं जाईल याचा आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे रूटिंग अँड शेड्यूलिंग. रूटिंग अँड शेड्यूलिंग याचा अर्थ जे वेळापत्रक आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये मीनिंग ऑफ रूट शीट्स वेळापत्रक किंवा टाइम टेबल कसं केलं जातं, शेड्यूलिंग कसं केलं जातं. त्यानंतर मास्टर अँड सिक्वेन्शियल शेड्यूलिंग म्हणजे जे मास्टर बजेट आपण ज्याला म्हणतो किंवा मास्टर टाइम टेबल जे आहे वेळापत्रकाचे आहे त्याचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर शेड्यूलिंग डिव्हाइसेस कोणकोणती वापरली जातात त्याचा आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. त्यानंतरचा भाग असणार आहे तो म्हणजे प्रोडक्शन कंट्रोल. नियंत्रण हे सुद्धा एक व्यवस्थापनाचं कार्य समजलं जातं. जे हेनरी फॉन यांनी 5 कार्य सांगितलेली आहेत. त्या 5 कार्यामध्ये नियोजन हे व्यवस्थापनाचं नियंत्रण हे सुद्धा महत्त्वाचं कार्य समजलं जातं. पण ते नियंत्रण जेव्हा प्रोडक्शनशी रिलेटेड केलं जातं, जेव्हा उत्पादनाशी रिलेटेड केले जाते, तेव्हा त्याला प्रोडक्शन कंट्रोल किंवा उत्पादन नियंत्रण असं म्हटलं जातं. यामध्ये सुद्धा आपण डेफिनेशन अँड मीनिंग ऑफ प्रोडक्शन कंट्रोल, नेसेसिटी त्याची गरज काय आहे, ऑब्जेक्टिव्ह त्याचे उद्दिष्टे काय आहेत, फॅक्टर्स उत्पादन नियंत्रणावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत आणि टेक्निक्स म्हणजे तंत्रे उत्पादन नियंत्रणाची तंत्रे कोणती आहेत याचा आपण डिटेल अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर आपल्या लक्षामध्ये आलेलं असेल की 5वा जो टॉपिक आहे आपला किंवा 5वं जे प्रकरण आहे ते पूर्णपणे उत्पादन व्यवस्थापन, उत्पादन नियोजन, उत्पादन नियंत्रण याच्याशी आधारित आहे. आणि त्याच्यानंतरचा जो 4था भाग आहे तो म्हणजे उत्पादन प्रणालीचे विविध प्रकार. उत्पादन प्रणालीचे विविध प्रकार याच्यामध्ये प्रोडक्शन करीत असताना वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. असं तुमचा व्यवसायाचा आकार, स्वरूप कसा आहे याच्यावरून उत्पादनाचा प्रकार ठरवला जातो किंवा प्रोसेस ठरवली जाते. त्याचे प्रकार कोणते आहेत ते आपल्याला यामध्ये पाहिजे आहेत. त्यामध्ये खंडित उत्पादन, अखंडित उत्पादन, सातत्याने होणारे उत्पादन, मोठ्या प्रमाणावरती होणारे उत्पादन, बॅच प्रोडक्शन अशा प्रकारचे उत्पादन प्रणालीचे विविध प्रकार आहेत. त्याच्याशी संबंधित हा त्या 4था भाग आपल्याला पाहायचा आहे. ते आपलं 4थं प्रॅक्टिकल सुद्धा असणार आहेत. कालच तुम्हाला मी एक उत्पादन प्रणाली
कशी असते त्याचा एक काल व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे व्हॉट्सअपला. तो एकदा पाहून घ्या. तर यामध्ये जे उत्पादन प्रणालीचे जे विविध प्रकार आहेत, त्या विविध प्रकारांमधील एक जे प्रकरण आहे ऑटोमॅटिक उत्पादन किंवा ज्याला तुम्ही जॉब प्रोडक्शन जे म्हणतात, तर ते जॉब प्रोडक्शनचा तो एक भाग असलेला आपल्याला दिसून येईल. तर काल पाठवलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल, की उत्पादन प्रणाली ही कशा पद्धतीने चालते किंवा उत्पादन प्रणाली कशा प्रकारे ठरवली जाते आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत. अशा आपल्याला प्रत्येक प्रणालीचा, प्रत्येक प्रकाराचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला तर पहा किंवा त्याच्याशी संबंधित काही फोटोग्राफ्स मिळाले तर ते तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिकलसाठी कलेक्ट करायचे आहे. तर त्याचा एक प्रकाराचा व्हिडिओ मी तुम्हाला कालच शेअर केलेला आहे. तर तो एकदा तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर 6वा जो टॉपिक आहे आपला, तो आहे यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना. त्याला प्लांट लोकेशन अँड प्लांट लेआउट. प्लांट या शब्दाचा अर्थ इथं प्लांट म्हणजे वनस्पतीचं रोप असा घ्यायचा नाहीये. तर प्लांट याचा अर्थ आहे यंत्रकुल किंवा कारखान्याची जागा. तर प्लांट या शब्दाचा अर्थ कारखान्याची असलेली जागा किंवा तुमची उत्पादनाची असलेली जागा, त्याला प्लांट लोकेशन किंवा प्लांट लेआउट असं म्हटलं जातं. तर जे जे स्थान निवडलं जाईल त्याला यंत्रकुल स्थान म्हटलं जाईल आणि त्या ठिकाणी जी यंत्राची रचना केली जाते त्याला यंत्रकुल रचना असं म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये आपण यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना या 2 भागांचा वेगवेगळा अभ्यास करणार आहोत. मग यामध्ये आपण काय-काय पाहणार आहोत? तर इंट्रोडक्शन, इम्पोर्टन्स, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द प्लांट लोकेशन, की स्थान निश्चित करीत असताना परिणाम करणारे घटक याचा आपण यामध्ये काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. साधारणतः हा भाग आपण गेल्या वर्षीच्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा अभ्यासलेला आहे. तुम्हाला आठवत असेल तर उत्पादनाच्या स्थाननिश्चितीवरती परिणाम करणारे घटक हा भाग आपला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पेपर फर्स्टमध्ये सुद्धा झालेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे प्लांट लेआउट, त्यामध्ये मीनिंग, डेफिनेशन्स, इम्पोर्टन्स अँड गुड लेआउट, फॅक्टर्स रिलेव्हंट फॉर द चॉईस ऑफ लेआउट, लाईन प्रोसेस अँड प्रॉडक्ट लेआउट. याच्यामध्ये आपण की यंत्रकुल रचना कशी केली जाते त्याला प्लांट लेआउट असं म्हणतात, की यंत्राची मांडणी कशा पद्धतीने केली जाते, त्याचा अर्थ काय, त्याची डेफिनेशन काय, त्याचं महत्त्व काय, त्यानंतर चांगला लेआउट, चांगली यंत्रकुल रचना कशी असावी, त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत किंवा तुम्हाला जर एखाद्या यंत्रकुल रचना निवडायची असेल तर त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर लाईन प्रोसेस अँड प्रॉडक्ट लेआउट, त्यामध्ये साखळी यंत्रकुल रचना ही कशी असते किंवा साखळी आराखडा कसा असतो ते आपण यामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर पुन्हा आहे ते म्हणजे प्लांट लेआउटचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस अँड टेक्निक्स. चांगल्या प्लांट लेआउटचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत आणि त्याची टेक्निक्स कोणती वापरली जातात, यंत्रकुल रचना करीत असताना तंत्रे कोणती वापरली जातात, ते आपण या 6व्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 7वा जो आपला टॉपिक आहे किंवा 7वं जे प्रकरण आहे ते आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. त्याला मराठीमध्ये मालसाठा व्यवस्थापन असे म्हटले जाते. आता मालसाठा व्यवस्थापन म्हणजे काय? नावावरूनच तुमच्या लक्षामध्ये आलेले असेल, की मालाचा साठा ज्या ठिकाणी केला जातो, त्याचे करण्यात येणारे व्यवस्थापन म्हणजे मालसाठा व्यवस्थापन. आणि मालसाठा म्हटलं, की आपल्यापुढे कोणत्याही प्रकारचं एखादं गोडाऊन येऊ शकतं. तर कोणत्याही ठिकाणी मालाचा साठा कशा पद्धतीने करावयाचा, त्याबाबत करावे लागणारे व्यवस्थापन म्हणजे मालसाठा व्यवस्थापन. इन्व्हेंटरी या शब्दाचा अर्थ आहे मालसाठा. त्यामध्ये मग कोणत्याही स्वरूपाचा माल तुमचा म्हणजे कच्चा माल असेल, पक्का माल असेल, विक्रीयोग्य माल असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा जो माल या संकल्पनेमध्ये ज्याचा आपण समावेश करू शकतो, अशा मालसाठा व्यवस्थापनाचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे ऑपरेशन फंक्शन्स त्याच्यामध्ये याचा भाग होतो. पहिले जे 2 भाग आपण पाहिले, पहिले जे 2 प्रकरण आपण पाहिले, ते उत्पादन या कार्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये पहिलं जे आपण पाहिलं ते म्हणजे उत्पादन व्यवस्थापनाचे कार्य आणि जे 6वं प्रकरण पाहिलं ते म्हणजे यंत्रकुल रचना आणि यंत्रकुल अ, यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना. तर ते उत्पादन या कार्याशी काय आहेत? संबंधित आहेत. 7वं जे आहे ते ऑपरेशन फंक्शन्स आहेत. म्हणजे कंपनीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने मालसाठा करावा लागणार आहे, त्याचा कशाप्रकारे अभ्यास करायचा,
याचा आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, विचार करावायचा आहे. त्यामध्ये काय काय आपण अभ्यासणार आहोत, तर मालसाठा व्यवस्थापन म्हणजे काय, EOQ संकल्पना म्हणजे काय, म्हणजे EOQ आणि इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही संकल्पना काय आहे ती पाहण्यासाठी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर मालसाठा व्यवस्थापनाची तंत्रे कोणती आहेत, मालसाठा व्यवस्थापन करीत असताना कोणते टेक्निक्स वापरले जातात, हे आपलं जे आहे ते आपलं आजचं प्रॅक्टिकल असणारे मालसाठा व्यवस्थापनाची तंत्रे, की मालसाठा करीत असताना कोणकोणत्या तंत्राचा वापर केला जातो. मग ते ABC अनालिसिस असेल, त्यानंतर MNS असेल किंवा ज्या SOOS असे जे वेगवेगळी तंत्रे आहेत मालसाठा व्यवस्थापनाची, त्या सर्व तंत्राचा आपल्याला अभ्यास करायचा आणि ते आपलं 5वं प्रॅक्टिकल असणार आहे. त्यानंतर मटेरियल डिव्हिजन्स, त्याला MRP असं सुद्धा म्हटलं जातं, की मटेरियल मॅनेजमेंट कशा प्रकारे करावं त्याचं हे एक तंत्र आहे. आणि शेवटचं एक तंत्र आहे ते म्हणजे JIT, त्याला जस्ट इन टाइम असं म्हटलं जातं, की जस्ट इन टाइम म्हणजे वेळेत तुम्ही मालसाठा कशा प्रकारे उपलब्ध करून देऊ शकता, त्याला जस्ट इन टाइम असं म्हटलं जातं. तर यामध्ये आपण अभ्यासणारे जे भाग आहे तो म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन, मेथड्स अँड नॉर्म्स. इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या कोणकोणत्या त्याचे प्रस्तावना किंवा त्याची ओळख काय आहे, मेथड्स कोणत्या आहेत आणि त्याचे नॉर्म्स किंवा थोडक्यात तत्वे काय आहेत. त्यानंतर EOQ संकल्पना काय आहे, त्यानंतर यूज ऑफ कॉम्प्युटर्स इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, याच्यावरती शॉर्ट नोट्स विचारली जाते तुम्हाला, की मालसाठा करीत असताना कॉम्प्युटर किंवा संगणकाचा वापर हा कशा पद्धतीने केला जातो, कशा प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो, याचा आपण यामध्ये भाग पाहणार आहोत. त्यानंतर मटेरियल रिक्विजिशन प्लॅनिंग, त्याला MRP असं म्हटलेलं आहे. मटेरियल रिक्विजिशन प्लॅनिंग म्हणजे याचा अर्थ की केव्हा तुम्ही मालाची मागणी नोंदवायची आहे, ती कशा प्रकारे, MRP आणि प्राइसशी संबंधित नाही. म्हणजे आपल्याला MRP म्हटलं की कुठल्याही प्रोडक्शनवरची MRP समजते किंवा MRP आठवते. तर ते त्या म्हणजे मिनिमम रिटेल प्राइस असं त्याला आपण म्हणतो. पण त्याचा असा अर्थ नाहीये. तर त्याचा इथं मात्र अर्थ असा आहे की मटेरियल रिक्विजिशन प्लॅनिंग. मटेरियल रिक्विजिशन प्लॅनिंग याचा अर्थ काय, की तुम्ही मटेरियल केव्हा आणि कोणत्या किमतीला तुम्हाला ते मागवायचं आहे, योग्य वेळ कोणती, त्याला मटेरियल रिक्विजिशन प्लॅनिंग असं म्हटलं जातं. जस्ट इन टाइम याने JIT त्याला आपण म्हटलेलं आहे, की जस्ट इन टाइम अगदी वेळेच्या पूर्वी तुम्हाला माल उपलब्ध कशा प्रकारे होऊ शकेल याच्याशी संबंधित ही संकल्पना आहे. त्यानंतर ABC अनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं, हे टेक्निक्स आहे मालसाठ्याचं. तर या सर्व पॉइंटचा, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण या 7व्या टॉपिकमध्ये करणार आहोत, ज्याचं नाव आहे मालसाठा व्यवस्थापन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. छोटासा, अतिशय महत्त्वाचा, इंटरेस्टिंग आणि आपल्याला भावी जीवनामध्ये सुद्धा उपयुक्त ठरणारा असा हा टॉपिक आहे. आणि शेवटचा जो आपण प्रकरण अभ्यासणार आहोत ते म्हणजे मटेरियल हँडलिंग अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. मटेरियल हँडलिंगला सामग्री हाताळणी असं म्हटलेलं आहे. सामग्री म्हणजे माल किंवा वस्तू. कंपन्यांमध्ये जे जे मालाची किंवा वस्तू असतात त्याची हाताळणी, हाताळणी म्हणजे काय, त्याच्यावरनं गोंधळायचं नाहीये. तर हाताळणी याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे, याला सामग्री हाताळणी असं म्हटलं जातं. तर सामग्री हाताळणी कशा पद्धतीने करावयाची, त्यासाठी कोणती टेक्निक्स वापरली जातात, त्याच्या पद्धती काय आहेत, त्याची तत्वे काय आहेत, त्याचे फंक्शन्स काय आहेत, हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर सामग्री हाताळणी याचा अर्थ काय, की साधारणपणे तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीमध्ये गेला तर सगळंच काम काही मॅन्युअली केलं जात नाही. तर काही गोष्टी ह्या यंत्राच्या सहाय्याने ऑटोमॅटिकरित्या केल्या जातात. तर त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल हलवण्याचे जे प्रोसेस असतात, आता तर रोबोटिक किंवा ऑटोमॅटिक मशीनचाच जास्त प्रकारे वापर केलेला आपल्याला दिसून येतो. तर मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवाहलव करीत असताना किंवा हालचाल करीत असताना जे कार्य केलं जातं त्याला सामग्री हाताळणी असं म्हटलं जातं. आणि त्यातला ब भाग आहे तो म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापन. पुरवठा साखळी व्यवस्थापन याचा अर्थ की मालाचा पुरवठा, मग तो कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल, तर या मालाचा पुरवठा हा कशा पद्धतीने केला जाईल याच्याशी संबंधित असणारं कार्य म्हणजे पुरवठा साखळी.
हे सुद्धा ऑपरेशन फंक्शन्स याच्यामध्ये येतं. म्हणजे जी सेकंड टर्म आपली जी 2 विभागामध्ये विभागलेली आहे ते म्हणजे प्रोडक्शन फंक्शन्स अँड ऑपरेशन फंक्शन्स. तर प्रोडक्शन फंक्शन्सशी संबंधित 2 टॉपिक आहेत आणि ऑपरेशन फंक्शन्सशी संबंधित 2 टॉपिक आहेत. ऑपरेशन फंक्शन्समध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे मालसाठा व्यवस्थापन हे एक कार्य आहे आणि दुसरं कार्य म्हणजे सामग्री हाताळणी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन. या 3 कार्यांचा समावेश हा ऑपरेशन फंक्शन्समध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत? तर मीनिंग, फंक्शन्स, मटेरियल हँडलिंग, प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल हँडलिंग म्हणजे त्याचा सामग्री हाताळणीचा अर्थ, त्याची कार्ये आणि त्याची तत्वे. त्यानंतर कॉमन मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस जे साधारणतः सामान्यपणे जे डिव्हाइसेस म्हणजे साधने किंवा जी यंत्रे आहेत. तर सामग्री हाताळणी करण्यासाठी कोणती डिव्हाइसेस म्हणजे कोणती साधने तुम्ही वापरणार आहात आणि कोणती यंत्रे तुम्ही वापरणार आहात. त्याचं आपल्याला हे आपलं जे 6वं प्रॅक्टिकल असणार आहे मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस की सामग्री हाताळणी करीत असताना वापरण्यात येणारी साधने. त्यामध्ये फोर्क ट्रक आहे, लिफ्ट ट्रक आहे, प्लॅटफॉर्म ट्रक आहे, स्ट्रॅडल कॅरियर आहे, चेन हॉइस्ट आहे, रोलर अँड बेल्ट कन्व्हेनियर आहे, ब्रिज क्रेन आहे, त्यानंतर क्रोलेअर क्रेन आहे. तर हे सगळे जे आहेत ते डिव्हाइसेस आहेत. म्हणजे साधारणतः आता याचं उदाहरण दिलं तर क्रेन तुम्ही साधारणतः जनरली कुठेही पाहता. अगदी रोडवरती काम करताना सुद्धा तुम्हाला क्रेनचा वापर केलेला दिसून येतो. तर क्रेन याने माल अवजड वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या हातात तर त्या क्रेनमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. कॉलर क्रेन आहे, स्ट्रेट क्रेन आहे किंवा जे तुम्ही बांधकामाच्या ठिकाणी पाहता ती क्रेन उंचावरती माल नेण्यासाठी जी वापरली जाते. अशी ब्रिज क्रेन आहे. तर ह्या सर्व साधनांचा जेव्हा कंपन्यांमध्ये किंवा एखाद्या प्रोडक्शन युनिटच्या ठिकाणी वापर केला जातो, त्याला मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. म्हणजे सामग्री हाताळणीची साधने असं म्हटलं जातं. आणि ही सामग्री हाताळणीची साधने याच्यावरती आपलं 6वं प्रॅक्टिकल असणार आहे आणि या साधनांचा अभ्यास तुम्हाला या भागामध्ये करावायचा आहे. आणि त्यानंतर या 8व्या टॉपिकमधील जो पी पार्ट आहे किंवा जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. त्याला पुरवठा साखळी व्यवस्थापन असं म्हटलं जातं, की मालाचा पुरवठा कामाच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी कशा पद्धतीने केला जातो, त्याच्याशी संबंधित असणारे जे मॅनेजमेंट आहे किंवा जे व्यवस्थापन आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये थिअरी पार्ट त्याच्या माहिती आपण घेणार आहोत. त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत? सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे पुरवठा साखळी व्यवस्थापनाची तत्त्वे काय आहेत? त्याचे इम्प्लिकेशन कसं केलं जातं किंवा पुरवठा साखळी व्यवस्थापनाचा वापर किंवा अंमलबजावणी कशी केली जाते आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सप्लाय चेन मॅनेजमेंट. आणि या सप्लाय चेन मॅनेजमेंट सामग्री पुरवठा साखळी व्यवस्थापनावरती परिणाम करणारे जे घटक आहेत, जे तुम्हाला थोडक्यात उत्तर देण्यासाठी ज्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर या संबंधित असणारा भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. तर जो 8वा टॉपिक आहे त्याचा आपल्या 2 भागामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे सामग्री हाताळणी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन. तर अशा एकूण 4 प्रकरणांमध्ये आपल्याला सेकंड टर्मचा अभ्यास करायचा आहे. पहिल्यापासून आपण पाहिजे तर एकदा नजर टाकूया. 5वा टॉपिक आपला असणार आहे तो म्हणजे उत्पादन व्यवस्थापनाची कार्ये. त्यामध्ये उत्पादन व्यवस्थापन, उत्पादन नियोजन, उत्पादन नियंत्रण आणि उत्पादन प्रणालीचे विविध प्रकार याचा अभ्यास करणार आहोत. 6व्या टॉपिकमध्ये आपण प्लांट लोकेशन अँड प्लांट लेआउट याचा अभ्यास करणार आहोत. त्यालाच आपण यंत्रकुल स्थान आणि यंत्रकुल रचना असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये यंत्रकुल स्थानाचा आपण वेगळा अभ्यास करणार आहोत आणि यंत्रकुल रचनेचा आपण वेगळा अभ्यास करणार आहोत. 7व्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. त्यालाच आपण माल साठा व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तर माल साठा व्यवस्थापन हे कशा पद्धतीने केलं जाणार आहे? त्यामध्ये मालसाठा व्यवस्थापन म्हणजे काय? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे EOQ संकल्पना काय आहे? मालसाठा व्यवस्थापनाची तंत्रे काय आहेत? मटेरियल रिक्विजिशन ज्याला आपण प्लॅनिंग म्हटलेलं आहे त्याला MRP असं म्हटलेलं आहे. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि JIT संकल्पना जस्ट इन टाइम संकल्पनेचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटच्या टॉपिकमध्ये मटेरियल हँडलिंग अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे सामग्री हाताळणी आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन. याच्यामध्ये सामग्री हाताळणी हा भाग वेगळा पाहणार आहोत आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन हा भाग वेगळा अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मीनिंग, फंक्शन्स ऑफ मटेरियल हँडलिंग, प्रिन्सिपल्स ऑफ मटेरियल हँडलिंग, त्याचबरोबर कॉमन मटेरियल हँडलिंग डिव्हाइसेस म्हणजे साधारणतः सर्वसामान्यपणे सामग्री हाताळण्यासाठी वापरण्यात येणारी साधने किंवा यंत्रे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळी नावं तुम्हाला दिलेली आहेत.
फोर्ट ट्रक, लिफ्ट ट्रक म्हणजे ट्रक म्हणजे अनेक जे साधारणतः छोटे-छोटे ट्रक वापरले जातात. त्याचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. प्लॅटफॉर्म ट्रक आहे, स्क्रॅडल कॅरियर आहे म्हणजे वाहतूक करण्यासाठी असणारी कॅरियर्स जे असतात. त्याला चेन होइस्ट आहे, रोलर अँड बेल्ट कन्व्हेनियर आहेत. म्हणजे रोलवरून किंवा आपोआप जे माल पुढे सरकला जातो, तो तुम्हाला यामध्ये त्यानंतर ब्रिज क्रेन आहे, की कोपऱ्यावरती असणारी ब्रिज क्रेन कशी असते. त्यानंतर कॉलर क्रेन कशी असते ते आपण पाहणार आहोत आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट त्याची प्रिन्सिपल, तत्त्वे आणि परिणाम करणारे घटक. तर या 4 प्रकरणांमध्ये आपण या सेकंड टर्मचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे तुमचे कोणते प्रॅक्टिकल्स असणार आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी आता पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या 4 प्रकरणांच्या आधारे आपण या तुमचा सेकंड टर्म किंवा त्याला 4th सेमिस्टर आपण जे म्हणतो अ, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला सेकंड टर्मचा सिलेबस काय असेल, तो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. थँक यू.